एक्सप्लोर गुरु चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय. तर आज आपण जातो आहे माहुली किल्ल्यावर. तर आपल्यासोबत आहे मित्र आपला रवी ITIतला. तर आता आम्ही जातो इथून. आता आम्ही आसनगाव स्टेशनला आहे. तुम्हाला कसं जायचं तुम्हाला दाखवत होतं. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर इकडे आहे हे आसनगाव स्टेशन. वेस्टला पण आलो बाहेर. इकडे रिक्षा स्टँड आहे. इकडे तुम्हाला दाखवतो. चला आम्ही रिक्षा बघत होती, भेटली होती. आम्ही वडापाव खायला गेलो तर रिक्षा सर्व गेल्यात. आता आम्ही जरा बाहेर बघतो भेटतात का रिक्षा. खूप गर्दी आहे, म्हणजे पब्लिक आहे आज किल्ल्यावर. तर बघू तर बाहेर किती कुठली गाडी भेटते का आपल्याला जायला. तर इकडे आता आम्ही बाहेर, इकडे स्टेशन आहे. तर आम्ही इकडनं बाहेर इकडे येतो, बघतो भेटतात का कुठे रिक्षा. आम्ही आता ना म्हणजे रिक्षा आम्हाला भेटली नाही तर आम्ही चालत जायचा निर्णय घेतला आहे. इथून म्हटलं तर 7-8 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे ट्रेकिंग जिथून चालू होते ना गडाची तिथपर्यंत. तर बघू 1-1.5 तासाचं इथून चालत जायचं आहे स्टेशनवरनं. रिक्षा तर भेटत नव्हते आम्हाला. तर बोलो जाऊया चालत, बघू किती टाईम लागतो. जर मध्ये काय भेटलं तर आम्ही तिथून चालत जाऊ. तुम्ही जर सकाळत लवकर आलात तर तुम्हाला नक्की रिक्षा भेटेल तिथे. जास्त नाही, म्हणजे 250 रुपये घेतात ते रिक्षाचे. म्हणजे माहुली किल्ल्यापर्यंत 3 पर्सन 4 पर्सन बसून येतात म्हणाल तर आता आम्ही हायवेला इथं पोचू. म्हणजे शॉर्टकट जरा मलितनं इथे पाठीमागं शेती आहे त्यामधनं आता आलो. चला बाहेर आता जातो आम्ही, तुम्हाला दाखवतो पुढं. आता आम्ही हायवेला पोचलो आहे बाहेर. शॉर्टकट तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही मॅपवर टाकू शकता. आसनगाव टू माहुली फॉर्ट. आम्हाला तिकडं जायचं. आता रोड बघतो कुठं आहे मॅपला चेक करतो. हा हायवे आहे. तर आम्ही इकडनं आमधनं इकडनं शेती आहे तिकडून चालत आलो. म्हणजे इकडे ह्या साईडला त्या घर दिसतं ना त्या साईडला स्टेशन आहे. तर शॉर्टकट तिकडे फिरून रिक्षा इकडे येतात. तर आम्ही डायरेक्ट शॉर्टकटमधून आलो. हो इकडनं चालत जाऊ किती वेळ लागतो तुम्हाला तसं अपडेट देत राहीन. कसं तुम्ही रिक्षानंच या नक्की जर तुम्हाला लवकर येत असलं तर. इकडनं आलो तर इकडं मानस मंदिरम लिहिले ना तिकडनं खाली जायचं आपल्याला. आम्हाला चालत ट्रेक करायचं म्हणून आम्ही चालत आलो आहे. हायवे तुम्ही खाली आलात ना. तर रवी फूड आहे, जातोय चालतोय. आपण पण जातोय पाठोपाठ. बघू अजून किती वेळ लागतो. ॲडजस्ट तुम्हाला सांगतो नक्की चालत गेला तर किती वेळ लागतो. तर आता आपल्याला इथून लेफ्ट साईडला जायचं आहे. हा लेफ्ट साईडला फाटा होतो ना तिकडे जायचं आहे. तर तुम्ही हायवेनं आलात की डायरेक्ट इकडे खाली आलात ना त्या लेफ्ट साईडला फाटा होतो. ओके. तर बघू इकडे बस भेटली तर आम्ही बसनी पण जाऊ. तर नक्की फिक्स नाही पण आपल्याला तर चालतच करायचं आहे. ट्रेक चालू केलं आहे तर स्टेशनवरनं चालतच जायचा विचार केला आहे. पण तिकडनं साथ या. चला दाखवतो पुढं कसं झालो. मध्ये ब्लॉग चालू ठेवू, आपण व्हिडिओ करू. आम्ही ना आता अर्ध चालत आलो आहे. म्हणजे तुम्ही 9 किलोमीटर होतं तर अजून 4 किलोमीटर राहिलं आहे म्हटलात ना. तर 15-20 मिनटात आम्ही 4 किलोमीटरच्या आसपास शॉर्टकट मारून रस्त्यानं म्हणजे मॅपला दाखवला पण आम्ही शॉर्टकट मारला थोडा. मध्ये जे शेती होती ना त्यातनं मध्ये बांधावरून येऊन आम्ही यायचा प्रयत्न केला. तर अर्धा आम्ही आता कंपनी पुढे दाखवतो कुठल्याला एक इथे. तर आत्ता आपण ना निओ आणि मोल्ड पॅक्युवेल LP ही जी कंपनी आहे ना इथपर्यंत आपण आता आलो आहे. अजून चालायचं आपल्याला 4 किलोमीटर आहे. दाखवतो जसं मध्ये पॉईंट भेटेल तसं तुम्हाला दाखवतो. चालत जायचा मी निर्णय घेतला ट्रॅक करायचा किल्ल्याचा. अजून काही एवढा दम लागला नाही. रवी पण इकडे भाऊ आहे चालतायत आपले. तर बघू अजून किती वेळ लागतो तसं अपडेट देते ना तुम्हाला नक्की. चला तसं मित्रांनो आता चालत आता आलो आहे. तर आत्ता आपल्याला ढगांच्या आड माहुली किल्ला दिसायला सुरुवात झालेली आहे. तर थांबा थोडा जरा अजून झूम करून दाखवतो तुम्हाला कुठे आहेत ते 2 म्हणजे 3 किल्ले आहेत बाजूला. पलसगड एक आहे आणि भंडारेगड आहे आणि माहुली. आणि हे 2 इकडे दिसत आहेत ना हा नवरा नवरी तुम्हाला दिसते का याच्यामध्ये. हे बघा हा नवरा नवरी इकडचा. इकडे 2 पलसगड आहे त्या बाजूला भंडारगड सॉरी मध्ये माहुली आणि इकडं पलसगड असे 3 किल्ले आहेत. तर आपण बघू त्यातले 2 तरी करण्याचा प्रयत्न करू आज. तर चालत निघालं तर थोडा टाईम आहे. 9 वाजले आता. आपले सकाळी ट्रेन जरा थोडी लेट होती त्याच्यामुळे. तर हे इकडे आपल्याला जायचं आहे. चला आता अजून पुढं जाऊ तसं आपण अपडेट देत राहू. अजून कसं रस्त्यानं सरला आम्ही चालत जातो काय बाकी एवढं मध्ये होतं शॉर्टकट मारला होता. बाकी आहे तर रूटने चालू आहे. इकडे एक नदी आहे हे बघा थोडंसं पाणी आहे पर याला.
चला आपण तिकडे जाऊया आत्ता मी 9 किलोमीटरातलं 3 किलोमीटर अजून बाकी आहे. तर आत्ता आम्ही अर्धवट इथून आम्हाला आता किल्ला आहे ना प्रॉपर थोडा दिसायला लागला आहे. ढग आहेत त्याच्यामुळे थोडा दिसत तुम्हाला दाखवतो आता मी कुठं आलो आहे. बघा हा इकडे किल्ला दिसतोय. हा इथे एक हर्षिता फार्म, इथे एक फाटा जातो आणि एक सरळ जातो. आपल्याला सरळ रोडनी जायचं आहे. ह्या साईडला आपल्याला किल्ला तर दिसतोय प्रॉपर. ढग आहे त्याच्यामुळे थोडासा धुक आहे. ठीक आहे पण दिसतोय. चालत चालत येताना आता आपल्याला एक जिल्हा परिषद शाळा भेटले आहे. आंबेडोह तालुका शहापूर आहे. तर अजून आपल्याला चालायचं आहे पुढे. किती अजून टाईम बघायला लागेल पण आता शाळा भेटल्या इकडे आसपास. इकडे शाळा आहे. चालतोय चला बघू. अजून किल्ला तर दिसतो आपल्याला अजून इकडून आता सपशेर दिसायला लागला म्हणजे जरा झाड आहेत. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला अजून. तर मित्रांनो आम्ही इकडनं आलो अजून चालतोय. तर हा साईडला समोर दिसतोय किल्ला आपल्याला. ह्या साईडला एक फाटा लेफ्ट साईडला तो ते आपल्याला जायचं नाही सरळ जायचं आहे. तर बघा ही गाडी जाते ना बाईक जाते ना त्या साईडला आपल्याला जायचं आहे. तर पुढं आपल्याला किल्ला दिसतोय. गड तर दिसतोयच. आता जेमतेम आम्हाला 1 तास चालत झाला आहे आसपास. तर आम्ही खूप अंतर पार केलं. आता जास्त अंतर दिसत नाही. थोड्याला ट्रेकिंग चालू होईल. बघा पुढे फोर्ट दिसतो आपल्याला. चला जाऊया अजून. बेस पॉईंटला गेलं की आता आपण व्हिडिओ चालू करू डायरेक्ट. जिथं आपण तिकीट घरबीर आहे तिथे तुम्ही दाखवतो अजून पुढे पुढे कसं काय. मित्रांनो हा माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. हा किल्ला माहुली. आणि आत्ता आपल्या माझ्या पाठी अजून एक वस्तू बघू शकता. ही आहे वाडा. म्हणजे आपल्या कोकणात तर वाडाच म्हणतात त्याला. मग दाखवतो प्रॉपर कसं आहे. तर बघा इकडनं आम्ही आलो. इकडे एक वास्तू दिसली ही वाडा जुन्या प्रकारचा नाल्याचा. आत्ता आपल्या जास्त कर गुरं कुठं कोकणात दिसत नाही आपल्याला त्याच्यामुळे ही वास्तू आता नष्ट होत झालेली आहे तशी. तर आपल्या इकडे बघायला भेटतं आहे किल्ल्याच्या निमित्ताने. इकडे रवी भाऊ आहे आणि इकडे आपला माहुली किल्ला असतोय. भंडारगड माहुली आणि दुसरा एक गड आहे. 3 गड आहे तिथे पण आपण 2 तर करणारच आहोत. जास्त तर भंडारगड आणि माहुली फिक्स आहे आपलं. ह्या सुट्टीने आपण आलो आहेत. थोडाला ट्रेक चालू होईल. चालतो अजून सॉरी पलसगड रवी बोलल्याप्रमाणे 3 गड आहे तिथे. तर आता आपण चालतो अजून. आपलं किमान 1.25 तास झाला असेल वाटतंय आपल्या चालून. अजून थोडंसं अंतर असेल कारण आता डोंगर तर दिसायला लागलं खालनं. पायथा असेल वाटतं इथे. ट्रेक चालू होईल. ट्रेक तरी पण 2 तासच असेल अंतर. चला जाऊया पुढे अजून. किल्ला दिसतोय याच्यासमोर. इकडे 2 मंदिर आहेत. इकडनं आपण आलो. इकडे फंक्शन एक आहे. चालतोय हळूहळू. आवाज येणार म्हणून व्हिडिओ बंद केला होता कारण तर पुढे आपलं ट्रॅक्टर एक आहे सोबत चालतोय त्याच्यामुळे. इकडे किल्ला तर दिसतोय तुम्हाला बघा. चला अजून पुढे जाऊ चालत. पाठी व्हिडिओ ते. तर मित्रांनो आता इकडे ह्या साईडला आहे. तर मित्रांनो चालत चालत आता 9 किलोमीटर आम्ही आता पार केलं. तर आता गड्याचा म्हणजे रस्त्याचा जो एंट्रेन्स गेट आहे तिथपर्यंत आम्ही पोचलो. आता 2 जण दाखवतो तुम्हाला. लागला त्याच्यामुळे जरा बोलण्याचा जरा प्रॉब्लेम होता कारण 9 किलोमीटर चाललो आहे काही कमी नाही. ट्रेक आम्हाला करायचा होता आम्ही केला इथपर्यंत. अजून पुढे आहे बाकी. मेन तर गडाचा ट्रेक बाकी आहे. ह्या साईडला शेतीचं काम चालू आहे. इकडे ट्रॅक्टरचं. इकडे एक मंदिर आहे आणि हा प्रवेशद्वार माहुली किल्ला प्रवेशद्वार आत्ताच्या काळामध्ये बांधला आहे. ह्यात काही शंका नाही पण तरी पण सुंदर आहे. अप्रतिम बघू शकता. इकडे किल्ला आहे. आता आपण इथून मेन आपली ट्रेकिंग चालू होणार आहे.